शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष 5 कोटी वीरशैव लिंगायत समाजाचे आशास्थान मनोहर धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी सोलापूर पुण्यनगरीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात आज महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो यासाठी शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करून महाआरती करण्यात आली। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील, जिल्हा अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, जिल्हाध्यक्ष राजकुमार मामा सारणे, माजी जिल्हा प्रमुख बसवराज बगले, सल्लागार पुजारी सर, सरचिटणीस महांतेश पाटील, शहर प्रमुख अप्पू येलचट्टी, जिल्हा उपाध्यक्ष महेश इजगे, अक्कलकोट संपर्क प्रमुख संगमेश्वर कांगळे, धर्मराज केंगनाळकर, युवराज केंगनाळकर, बसवराज नालवार, संतोष बिज्जरगी, अभिषेक पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। तथा संस्थापक मनोहररावजी धोंडे सर यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभावं यासाठी सोलापूर ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या समोर आज महाआरती करण्यात आलेली आहे। आणि सरांचं जे कार्य आहे मागील 30 वर्षापासून शिवा संघटनेसाठी रात्रीचं दिवस दिवसाचं पाणी जसं शिवा संघटनेचे मावळे राबलेत तसं धोंडे सरांनी अख्खं आयुष्य शिवा संघटनेसाठी राबलेत। त्या मनोहर धोंडे सरांना दीर्घ आयुष्य भेटावं म्हणून आज महाआरती करण्यात आलेला आहे। या आरतीसाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंदजी भडोळे पाटील, जिल्हा प्रमुख सारणे मामा, बसवराज अण्णा बगले साहेब, बाकी उपजिल्हा प्रमुख पुजारी साहेब इचगे, सर्वच जण, महांतेश पाटील, सर्वजणच उपस्थित आहेत। आणि सर्वांनी महाआरती करून सिद्धरामेश्वराकडे साकडे घातलेले आहे की सरांना दीर्घ आयुष्य व निरोगी आयुष्य व सरांचे सर्वच कार्य पूर्ण व्हावं असं अपेक्षा करून मग यंदा धोंडे सरांनी वाढदिवस साजरा केला नाही असं म्हणतात। धोंडे सरांनी जरी साजरा केला नसेल तर धोंडे सरांवर आमच्या सोलापूरकरांचं आणि वीरशैव समाजाचं एक श्रद्धा आहे। त्या श्रद्धेपोटी आम्ही त्यांचा आज वाढदिवस केलाय। सरांचा आग्रह होता ह्या वर्षी वाढदिवस नाही करणार, तरी आमच्या प्रेमापोटी सिद्धरामेश्वर महाराजांच्याकडे आज त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मागणीसाठी आम्ही वाढदिवस साजरा जय शिवा। आज आमचे सन्माननीय दैवत प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करू नये असं त्यांचा आग्रह असताना बी आम्ही आमच्या दैवतांचा एक वाढदिवस साजरा करावा आमच्या इच्छेनुसार जिल्हा शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही वाढदिवस साजरा इथं आमच्या जेवढं आमचं कुटुंबात दाखल त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे। आणि दुःखाच्या सागरात बी धोंडे सर असताना आज समाजासाठी आणि संघटनेसाठी काय केले ते आणि काही करू शकतात समाजाने त्याचा बोध घ्यावा। मी जास्त काही बोलत नाही आणि बोलण्याचा वेळ बी नाही। मोहोळ तालुक्यातील समस्त सोनाळे ग्रामस्थ यांच्या वतीने सोनाळे गावातील सोनाळे पाटी ते येणकी व नाईक नवरे वस्ती सोनाळे या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन पूनम गेट जिल्हा परिषद समोर घेण्यात आले। यावेळी बाळासाहेब नाईक नवरे, अमर जगताप, ज्ञानेश्वर पवार, चंद्रकांत नाईक नवरे, गणेश दुबे, मारुती गुंड, सचिन नाईक नवरे व समस्त गावकऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने होता। राहणार सोहाळे तालुका मोहोळ या ठिकाणी उपोषणाला आम्ही सोहाळे ग्रामस्थ व येणकी गावामध्ये ग्रामस्थ या ठिकाणी बसलेलो आहोत। आम्ही या कारणाकरता इथं बसलेलो आहोत की सोहाळे गावातील नाईकनवरे वस्ती येथील पानंद रस्ता, या पानंद रस्त्यावरील अतिक्रमण काढून आम्हाला प्रशासनाने द्यावे। आणि दुसरा मुद्दा आहे सोहाळे पाटी ते येणकी हा जिल्हा परिषदचा PWD क्रमांक 2 अशा विभागाअंतर्गत मधला रस्ता आहे। तो रस्ता 4 किलोमीटर लांबीचा, त्या रस्त्यावरती एवढं प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। त्या अतिक्रमणामुळे शाळेला जाणाऱ्या लहान मुलांचे व गावकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत। तरी प्रशासनाला आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला तो रस्ता अतिक्रमण काढून मिळालेला नाही। त्याकरिता आज आम्ही या दोन्ही गावाच्या वतीने इथे आमरण उपोषण व धरणे आंदोलनाकरता बसलो आहोत। तसं बघायला गेलं तर तो रस्ता नकाशामध्ये 12 मीटर आहे। आता 12 मीटरपैकी 2 मीटरच रस्ता तो तिथं राहिलेला आहे।
12 मीटर म्हणजे साधारण 40 फुट रस्ता तो तिथं असायला पाहिजे, पण तसं काय न होता तो रस्ता तिथं 5 ते 6 फुटच रस्ता राहिलेला आहे. तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती आम्ही करतो. जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? आम्ही या ठिकाणी आजपासून उपोषण चालू केलेलं आहे. आम्ही पाण्याचा घोटही पिणार नाही. आमचा मार्ग जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही आणि याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू. पण जे ठेकेदार आता हे शालेय पोषण आहे तो ठेकेदार आहे का आता सध्या? तो ठेकेदार आहे. नाव काय त्याचं? धनाजी तरंगे म्हणून त्याचं नाव आहे. प्रॉपर तो खोट ठेकेदार आहे आणि त्याच्या पुढचा जो ठेकेदार आहे हे मुंबईपासूनचं जे एक मोठं रॅकेट आहे, पोट भारी अशा पद्धतीनं या ठेकेदाराने केलेले हे कृत्य हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य असून संबंधित हजारो मुलांच्या जीविताशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार आहे. तरी संबंधित ठेकेदाराच्या वरती कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही एवढ्या बहुसंख्येनं या तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण पक्षाच्या 10 आमदारांनी बंद दाराआड गुप्त बैठक घेतली, ज्यामुळे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीसह काँग्रेसच्या नेतृत्वात चिंता निर्माण झाली आहे. पक्षाच्या आमदारांमधील वाढत्या असंतोषाला शांत करण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे त्यांच्या सर्व मंत्र्यांसोबत कमांड कंट्रोल सेंटरमध्ये बैठक घेणार आहेत. असंतुष्ट आमदार मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पालेरला भेट रद्द केली. मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित न राहण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून पक्षातील मतभेदाचे गांभीर्य दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्था आणि MLC निवडणुकीपूर्वी आमदारांनी केलेल्या कोणत्याही बंडामुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो अशी भीती काँग्रेस हायकमांडला आहे. आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या फार्म हाऊसवर 10 काँग्रेस आमदारांची भेट झाली, ज्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या अटकळी वाढल्या. बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांमध्ये नैनी राजेंद्र रेड्डी, भूपती रेड्डी, NM श्रीनिवास रेड्डी, मुरली नाईक, कुचकुल्ला राजेश रेड्डी, संजीव रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी, लक्ष्मीकांत दोंथी, माधव रेड्डी आणि बिर्ला इलाय्या यांचा समावेश होता. ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचे दुसऱ्या युवकाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने तिच्यावर थेट चाकू हल्ला केला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र त्याला लगेच रुग्णालयात दाखल केल्याने तो वाचला आहे. सध्या त्याच्यावर कामोठ येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी न्यायालयाने तरुणाला 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निकेश सुधाकर शिंदे वय 25 राहणार दिवेगाव ठाणे याचे नवीन पनवेलमधील सेक्टर 18 मध्ये राहणाऱ्या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र 3 महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडण होऊन ते वेगळे झाले. ब्रेकअपनंतर तिचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून 31 जानेवारीला प्रथम निकेश तिच्या कार्यालयात गेला आणि तिच्याशी भांडला. एवढेच नाही तर दुसऱ्या कोणासोबतही प्रेमसंबंध नको तसा दमही तिला भरला. त्यानंतर तिला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघेही तिच्या घरी आले. निकेशने तिच्या गळ्यावर चाकू चालवला, यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर निकेशने स्वतःच्या गळ्यावरही चाकू चालवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मृत युवतीची बहीण आणि आई यांनी त्याला पकडले आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथून त्याला कामोठीतील MGM रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रेम प्रकरणातून घडलेल्या या हत्येचा तपास खान्देश्वर पोलीस करत आहेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरातील विजापूर रोड जवळील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे 3-4 कोटी रुपये खर्च करून बांधलेला होता.
गेल्या 4-5 वर्षांपासून हा तलाव बंद आहे. त्यामुळे नागरिकांची व जलतरणपटूंची गैरसोय होत असल्याकारणाने या रिकाम्या तलावात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोहून गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन केले. विजापूर रोड, जुलै सोलापूर आणि होडगी रोड परिसरातील नागरिकांना आणि जलतरणपटूंच्या सोयीसाठी सुमारे 3 कोटी रुपये खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता. तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते 2018 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद असल्याने जलतरणपटूंना सराव करता येत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू, मोठे खेळाडू कसे निर्माण होतील? नागरिकांच्या कररूपाने करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव व ॲडव्हेंचर पार्कसारख्या वास्तू उभारल्या जातात, पण त्याची निगा घेतली जात नाही. महापालिका प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे करोडो रुपये पाण्यात गेल्यासारखे आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने या रिकाम्या तलावात उतरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, संभाजीराजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख शेखर चौगुले, दिलीप निंबाळकर, विठ्ठल भोसले, आकाश कोळी, सिद्धार्थ राजगुरू, महेश भंडारे, ओंकार कदम, सिद्धाराम कोरे, शेखर कंटेकर, रमेश चव्हाण, साईनाथ फडतरे आदी उपस्थित होते. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मॅट विभागात पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरला. माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने साकेत यादवचा पराभव केला. त्यामुळे आता पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी लढत होणार आहे. गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम फेरीची लढत झाली. या लढतीत पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षेचा पराभव केला. या लढतीदरम्यान राक्षे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आम्हाला अंतिम निर्णय मान्य नसल्याचा पवित्रा राक्षे समर्थकांनी घेतला. पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे राक्षे याने म्हटले. यावेळी संतप्त झालेल्या शिवराजने पंचाला लाथ मारल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. श्री मार्कंडेय महामुनी जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले. दैवत महाकाल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दर सालाप्रमाणे महामृत्युंजय मंत्र तथा पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री महामुनी मार्कंडेय महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रींच्या प्रतिमेचे पूजन पूर्व भागातील नामवंत डॉक्टर ज्ञानेश्वर माने व दैवत महाकाल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक नागेश सत्यनारायण दासरी यांच्या हस्ते करण्यात आले. जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून माने हॉस्पिटलचे नामवंत डॉक्टर ज्ञानेश्वर माने यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे पूर्व भागातील गोरगरीब जनतेसाठी आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबिरात MIDC महिला कामगार, पुरुष कामगार अशा 115 कामगारांची तपासणी करून मोफत औषध गोळ्या डॉक्टर ज्ञानेश्वर माने यांच्याकडून देण्यात आल्या. सदर शुभारंभाप्रसंगी डॉक्टर ज्ञानेश्वर माने, प्रमोद सलगर, गजानन शेजाळे, पद्मा मेकॅनिकलचे मालक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी DM प्रतिष्ठानचे रमेश पद्मा कोरे, बालाजी मामड्याल, संतोष जाधव, प्रभाकर कुणी, तिरुमल घोडके, उमेश मामड्याल यांचे सहकार्य लाभले. रनिंग आहे, विथ सूर्यनमस्कार आहे, बरेच काही म्हणजे त्यांचं मार्गदर्शन लाभते. आणि माझं सासरवाडीकडचे असे ना, माझं फॅमिली असे ना, संपूर्ण त्यांच्याच मार्गदर्शनावर चालतं. डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं की सुखी जीवन. फक्त सांगायचं एवढं आहे की मार्कंडेय महामुनींनी मृत्युंजय मंत्र लिहिला. मृत्यूपासून, आजारांपासून लांब राहण्यासाठी त्यांनी मंत्र लिहिलं, पण तंत्र मात्र आमचे मानेसाहेबच देतात. मार्कंडेय मुनी हे शिवाचे खूप वेद असे भक्त होते. त्यांच्या प्रेरणेनं ते सुद्धा एक प्रकारचे वैद्यच होते. त्यांच्या प्रेरणेनं आज आपल्याला आयुष्यामध्ये उद्धार करण्याची संधी भेटली आहे. तर आपण मला म्हणायचं की मार्कंडेय मुनीचे जे विचार आहेत ते विचार आपण खरेच ग्रेट विचार होते. त्या विचारा आपण जगाला शिकायला पाहिजे. आणि आपल्या ह्या सुनीलनगरसारख्या भागामध्ये जे काय आपण कामगार बंधू भगिनी आहेत ते खरंच तळमळीनं आपापली ड्युटी करतात. आणि त्यामुळंच आज आम्ही सर्वजण आपल्या सहकार्यानं चांगलं जीवन जगत आहोत. मला एवढं सांगायचं की मला
आपली सेवा करायला आज एक छोटीशी संधी भेटते, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. सोलापूर शहरातील सर्व नाभिक दुकानदारांची बैठक झाली. या बैठकीत दाढी कटिंगच्या दरामध्ये 20% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर भालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील इतर शहर जिल्ह्यात झालेली दरवाढ पाहता सोलापुरातही 20% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील मिळकत कर, लाईट बिल, जागा भाडे, सौंदर्य प्रसाधने यासह विविध साहित्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ही दरवाढ करणे अपरिहार्य ठरले आहे. त्यानुसार सध्या 100 रुपये असलेल्या कटिंगच्या दरात 20 रुपयांनी वाढ करण्यात आली असून दाढी 50 रुपयांवरून 60 रुपये दर करण्यात आला आहे, असे प्रभाकर भालेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस बापूराव काळे, संतोष राऊत, भारत शिंदे, प्रकाश शिंदे, आनंद वाघमारे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी प्रभाकर भालेकर, नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्था या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. 1 फेब्रुवारी रोजी या संस्थेचे सर्व सभासद, पदाधिकारी यांनी आम्ही सर्वांनी मिळून मिटिंग घेऊन सोलापूर शहरामध्ये सलून व्यवसायामध्ये 20% ची दरवाढ केली आहे. ही दरवाढ गेल्या 2 वर्षाखाली 100 रुपये कटिंग होती. आता ती कटिंग 120 रुपये झाली व 50 रुपये दाढी 60 रुपये झाली. तसेच पुढचे जे दर आहेत ते याचप्रमाणे 20% प्रमाणे वाढतील आणि सोलापूर शहरातील सर्व सलून दुकानदारांनी हे दर घेऊन संस्थेला सहकार्य करावे व सोलापूर शहरातील सर्व कस्टमर ग्राहकांना विनंती आहे की सर्वांनी दुकानदाराला सहकार्य करून हा दर देण्यात यावा, अशी मी सर्वांना विनंती करतो व दुकानदाराला आवाहन करतो. थांबा तसं. मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने 45 दिवस अखंड आंदोलन अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक विष्णू कारंपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवार दिनांक 5 ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत सोलापुरातील विविध समस्यांचे सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2025 पर्यंत सोलापूर शहरातील 177 झोपडपट्ट्यांमध्ये संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. याद्वारे संपूर्ण सोलापूर शहरातील समस्या जाणून घेऊन पुढील परिवर्तनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध समस्या जाणून घेण्याबरोबरच व्यापारी, कारखानदार, उद्योजक, विद्यार्थी आणि विविध संस्था संघटनांशी संपर्क साधून समस्या जाणून घेण्यात येणार आहेत, असेही यावेळी विष्णू कारंपुरी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस JM शिकलकर, विठ्ठल कुऱ्हाडकर, विश्वनाथ राठोड, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा आदी उपस्थित होते. बकात झालेलं आहे ते कसं झालं त्याच्यामध्ये न जाता आपण काहीतरी स्वतःसाठी करावं, अशा प्रकारे लोकांना आवाहन करण्यात येणार आहे की बकात झाल्यापेक्षा आपण स्वतः आपलं काम करायचं आहे. की सोलापूरच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्या योजना अंमलात आणणं सुद्धा कठीण असते किंवा आणू शकत नाही. सोलापूर हे एकेकाळी चांगलं होतं, पण बेकारी वाढलेली आहे. बेकारासाठी आपण बेकारांची मेळावा घेतो, बेकार शेतकरी मेळावा घेतो. अशा प्रकारच्या सर्व लोकांना सामावून घेण्यासाठीचा प्रयत्न 2 महिन्यामध्ये केला आणि आम्ही एक निर्णयापर्यंत आलेलो आहोत की मी सोलापूरच्या माध्यमातून 5 फेब्रुवारीपासून जवळजवळ 20 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक विभागाच्या शासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्येचे निवेदन देणार 15 वेळा आणि त्यानंतर 21 फेब्रुवारी ते 20 मार्च असा 1 महिना पूर्ण सोलापूरमध्ये 177 झोपडपट्ट्या आहेत. शहरामध्ये 177 झोपडपट्ट्यामध्ये दौरा करणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पाहत आहोत सध्या ते GBS काय तर व्हायरल यायला लागलं, अनेक रोग आले, लोक समाधान नाही आहे. नाभिक सलून दुकानामध्ये गेली 2 वर्ष झालं जो रेट आहे त्या दरापेक्षा आम्ही 20% दरवाढ केली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच शहरामध्ये ही दरवाढ केली आहे. 1 जानेवारीपासून ही दरवाढ झालेली आहे, परंतु आम्ही 1 फेब्रुवारीपासून सोलापुरामध्ये दरवाढ करण्याचा
निर्णय घेतलेला आहे. 1 फेब्रुवारी दिवशी आमच्या संस्थेची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीवर असलेल्या संजवाड ते औराद रस्त्यावरील पुलावरच ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वृद्ध महिला आणि शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. औराद ते संजवाड रस्त्यावर दररोज हजारो ओव्हरलोडिंग वाहने जात आहेत. NTPC आणि इतर कंपन्यांची राखेची आणि साखरे कारखान्याची मळी वाहतुकीची वाहने जात आहेत. त्यामुळे औराद संजवाड भागातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला वर्गाला या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. औराद ते संजवाड हा रस्ता अंदाजे 3 किलोमीटरचा असून सीना नदीवर असलेल्या पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे भविष्यात या ओव्हरलोडिंग वाहनांमुळे पुलाला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.